मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग तुला मी कपडे घ्यायला हेल्प करेन ना. तुला मुलींच्या कपड्यातलं काय कळतं श्रीकांत? बरंच काही, विशेषतः मुलींच्या कपड्यांमधलं. ओ मग तर आता बघायलाच हवं ना. निघायचं? हो. जेव्हा मला पहिल्यांदा या ऑफर बद्दल कळलं तेव्हा पहिला कॉल मी राघवला केला होता. विचार राघव, केला होता की नाही कॉल बघ. आणि मला सांग, आत्ता रिस्क नाही घ्यायची तर मग कधी घ्यायची? ते काही असो, आपण आत्ता ही रिस्क घेऊ शकत नाही. बास. का नाही? कारण मी प्रेग्नंट आहे. व्हॉट? हो. सॉरी. येस गाईज, आता मला बोलायचंय. ऑलरेडी एक मोठा बॉम्ब टाकलायचं तर अजून काय? गाईज, मला अभिशी बोलायचंय. बोल ना. काय गाईज, मला फक्त अभिशीच बोलायचंय. ओ चला रे, त्यांना प्रायव्हसी देऊया. बाबा सुम्या, आपण तिघ आता काका होणार आहे. ओय मावशी, यार छोटस गुंडच बाळ आपल्या ग्रुप मध्ये ऍड होणार की. गाईस, आपल्या ग्रुप मधलं पहिलं बेबी. येस. ऍक्च्युली तुम्हाला माहितीये का, जेव्हापासून मी न्यूज ऐकली ना, मला असं खूप ग्रेट फील होत आहे. मला लिटिल बेबी दिसतंय. हाऊ क्यूट. आणि तुम्हाला माहितीये, ते असं बेबी ना, असं जस्ट इमॅजिन, ती बेबी असं माझ्या हातावर आहे, झोपलंय. आणि मग ती बेबी माझ्याकडे बघते. बघ ना, डोळे बघ, डोळे इवलांच्या डोळ्यांनी ती माझ्याकडे बघते. हाय बेबी, माझ्याकडे बघते बेबी. चोचोई. दे दे दे. बेबी, हा, हे झालं कसं? कसं म्हणजे? अभि, आता मी तुला सांगायला हवंय का? गोचू आहेस. नाही, येडी आहे का? मी तसं नाही म्हणते. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपण काही प्लॅनिंग नव्हतं केलं ना, म्हणून. अभि, सगळ्याच गोष्टी काय ठरवून करायच्या असतात का? आणि काही काही गोष्टी ना, जेव्हा अचानकपणे अनपेक्षितपणे घडतात ना, तेव्हा ते खूप आनंद देऊन जातात रे. कधी कधी म्हणजे आय एम सो हॅपी. तू हॅपी नाही आहेस का? असं का विचारलंस? तुला बेबीच नकोय का? येडी आहेस का? काय बोलतेस तू? मग
ऍक्च्युली मला असं वाटलं की तू रेडी नाहीयेस. हा, ते ऍक्च्युली मी नव्हतेच रेडी. पण जेव्हा मला कळलं ना पहिल्यांदा की मी मम्मा होणार आहे, माय गॉड अभि, काय फील झालं ना मला सांगता येत नाही आता. म्हणजे असं वाटलं की शरीरात वेगळं चैतन्य असं सळसळतंय. एकदम खूप खूप पॉझिटिव्ह वाटायला लागलं रे. आपल्या पोटात एक जीव वाढतोय. काय ऑसम फीलिंग आहे अभि. बेबी 9 महिने 9 दिवस तू आपल्या बेबीला पोटात वाढवणार. दॅट्स नॉट फेअर ना. हे बघ ना, अर्धे महिने तू अर्धे महिने मी, असं पाहिजे होतं ना. मजा आली असती. अभि सो क्यूट. तुला माहितीये का, तू आताही गरोदर दिसतोयस. मला असं वाटतं तू टेस्ट करून घे. नको, पॉझिटिव्ह आली तर 2 पोरं सांभाळायला लागतील आपल्याला. तू बेबी पण कन्फर्म आहे ना. म्हणजे काय, उगाच मी एवढा गाजावाजा करेन का काय तू. ते यार, अभिमान आणि शानमध्ये एकदम छुपे रुस्तम निघाले. आपल्याबरोबर सगळं शेअर करतात पण हे शेअरच केलं नाही. अरे पण आता जरी कळलं ना, आता एक नंबर मजा येईल. हे पण बाळ कुणासारखं असेल रे, म्हणजे आभ्यासारखं असेल की शाल्मली सारखं. बेबी माझ्यासारखं दिसणार. मूर्ख. शांत, स्मार्ट, हँडसम. मी तुझ्यासारखं कसं असेल बेबी. मग कोणासारखं दिसेल. काय नाही. बेबी मी आपल्या बेबीसाठी माझा निर्णय बदलणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की ह्या क्षणी आत्ता मी बिझनेस करणं काही योग्य नाही. किमान मी तर म्हणतो किमान पुढची काही वर्ष मी बिझनेस करायचा विचार पण करू शकणार नाही. ह्यानं आपलं बेबी येणार आहे ना, त्याकरता आपल्याला तयारी करावी लागेल आणि त्यासाठी स्टेबिलिटी आणि सिक्युरिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. हो ना. हेच तर मी तुला मगाशी सांगत होते. करेक्ट. राघवला विचारलं पाहिजे, बाबा मला कॅफे मधली नोकरी परत देशील ना. आधी श्रीकांतला विचारलं पाहिजे. आय मीन सांगितलं पाहिजे मी आलो. एकच मिनिटात. अरे अभि आलो आलो आलो. वेडा. गाईज, तुम्ही बाहेर येऊ शकता. या. अभय कुठे गेला. अरे हा, अभि श्रीकांतचा बिझनेस सोडतोय हे त्याला सांगायला गेलाय. खूप मस्त आहेत आणि मला सगळे आवडले. सगळी श्रीकांतची चॉईस आहे. मुलींपेक्षा त्याला मुलींच्या कपड्यांबद्दल खूप जास्त कळतं. अमेरिकेत नक्की काय करतो का हा. पाहिलंच शेपच आहेस ना रे. बाबा मी त्याला एवढंच म्हटलं होतं की मला. हाय काका. हाय श्रीकांत ऐक ना, एक थोडं बोलायचं होतं. ऑर्डर आली आहे. अरे मग फोन करायचा ना मला, तिकडे मी आलो असतो. नाही 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 नाही, ऑर्डर नाही आली आहे. हा, ऑर्डर नाही आली. अच्छा, मग काय बोलायचंय का बिझनेस विषयी. बाबा हा माझा पार्टनर आहे ना, सतत बिझनेसचा विचार करत असतो. यु नो, हा माझा बिझनेस ना फक्त पार्ल्यात नाही तर मुंबईत पण सेट करणार आहे. बघा मी बिझनेस सोडतोय. व्हॉट, तू वेडायस का.
तुला मी ओरडलो म्हणून सोडतोस का बिझनेस? अरे तसं असेल तर आम एक्स्ट्रीमली सॉरी, तुला मी परत ओरडणार नाही यार. नाही 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 तसं काही नाहीये. अच्छा, मग तुला राघवण त्या मुलांनी माझ्याविषयी भडकवलंय का? नाही नाही तसं तर अजिबातच नाहीये. अरे त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. अरे मग असं मध्येच का सोडतोयस बिझनेस? आणि तसं होतं मग ऑफर स्वीकारायची नव्हती ना तू? तुला म्हटलं होतं मी की विचार करून निर्णय घे म्हणून, आठवत आहे ना? एक श्रीकांत, अरे एवढा मोठा निर्णय घेतलाय त्याने, काहीतरी कारण असणार ना रे. तू ऐकून तर घे आधी. बाबा काय काय ऐकून घेऊ सांगा तुम्ही आता. आय एम सॉरी श्रीकांत, पण ऍक्च्युली मी पूर्ण विचार करून तुझा पार्टनर व्हायचा डिसिजन घेतला होता. म्हणजे तेव्हा ऍक्च्युली बिझनेस सगळ्यात महत्वाचा होता मला. पण आता माझ्या आयुष्यात त्याहून जास्ती महत्वाची गोष्ट आली आणि त्या गोष्टीमुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदललंय रे. त्यामुळे आत्ता मी बिझनेस करायची रिस्क नाही घेऊ शकणार. अशी कोणती महत्वाची गोष्ट आली आहे ज्यामुळे तू बिझनेस सोडतोयस? मी बाबा होणार आहे. अरे अशी महत्वाची बातमी अशी सांगतात का रे गदाड्या? चल घे अभिनंदन. थँक्यू थँक्यू. किती आनंदाची बातमी दिली सरे. जा ना पटकन काहीतरी गोड घेऊन ये खायला. अरे शालमलीला सुद्धा आणायचं नाही का? एवढी गोड बातमी देताना मस्तपैकी पोशाख केला असता दोघांना. हो ना, आमच्याकडनं सुद्धा अभिनंदन सांगा तिला. आणि तर तिची खूप काळजी घ्या. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये ना खूप काळजी घ्यायची असते रे, म्हणून. आणि सतत तिच्या बरोबर राहायचं. हे सगळं लक्षात ठेवायचं. हा तू काकू. हा दे. हेच मिळालं. हरकत नाही अगं, चालेल. राहू दे ना काकू, काय आहे. अभिमान, कॉंग्रॅच्युलेशन. घे बाळ, तोंड गोड कर. घे. घ्या हो. अरे वा वा, त्यामुळे हाय. घे. थांब 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 थांब, मी घेतो. ग्रेट, गुड. श्रीकांत सॉरी यार. अरे फॉरगेट इट यार. कॉंग्रॅट्स. ग्रेट न्यूज. विकूल. अरे हा, मला एक जर काम आठवलं, मला काहीतरी. मी आलो जरा मध्ये ना. बरं ऐक, तर तिला काय हवं नको ते सगळं बघायचं. तिला काय खावंच वाटलं ना मला येऊन सांग, मी करून देईल. ओके रे? आणि हे चॉकलेट घे, त्या मुलांचं पण तोंड गोड कर. थँक्यू काकू, थँक्यू. अच्छा बाय. मज्जा ना. कॉंग्रॅच्युलेशन अभि, साला बाप झालायस तू. आता मोठ्या माणसांसारखं वाग. वेड आहे का? बाळा करता लहान व्हायला पाहिजे ना, अजून लहान व्हायला पाहिजे. नक्की काय करायचं? मोठं व्हायचं का लहान व्हायचं? बाळासोबत लहान व्हायचं आणि बाळासाठी मोठं आणि जबाबदार, जसं आत्ता आतमध्ये वागलास. बिझनेस सोडण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतलास, तसाच यापुढचा प्रत्येक निर्णय चांगला पारखून घ्यावा लागणार आहे तुला. कारण आणखी एका जीवाची जबाबदारी असते ना रे आपल्यावर. हो काका. अभि, माणूस बाप झाला ना की त्याचं स्वतःसाठीच जगणंच संपतं रे. त्या पुढचा सगळा प्रवास असतो फक्त मुलांसाठी. कधी उन्हात मुलासाठी सावली व्हायचं असतं, पावसात छत्री व्हायचं असतं. मुलांचा पुढचा प्रवास सुरक्षित आणि सुखी व्हायचा असेल तर कधी कधी रस्ताही व्हावं लागतं. फक्त हे सगळं करताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे सगळं करताना या सगळ्या गोष्टींचं कधी ओझं वाटतं कामा नये अभि.
हे सगळं आनंदाने करायचं असतं आणि ते होतही. प्रेम असतं ना आपलं मुलांवर, होतच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं कायम नाही करायचं, आयुष्यभर. मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली ना की मोकळं सोडायचं त्यांना. वाटतंय? हो काका, यापुढचं आता माझं सगळं आयुष्य फक्त माझ्या बाळाकरता. मी त्याला जगातली सगळी सुख देईन. मी तर वाट बघतोय कधी ते जन्माला येईल आणि मी त्याच्याशी खेळेन. बस मी, शाल्मली आणि आमचं बाळ. काका, पाप झाल्यावर माणूस एका क्षणात मोठा आणि इमोशनल होतो ना. झालंच की रे मोठा माणूस, थोडा इमोशनल पण. ऑल द बेस्ट. अभि, काय रे, काय झालं? बोललास का तू श्रीकांतशी? हो. काय म्हणाला? काय रे, काय झालं? हं? ह्या चॉकलेट थ्रू मोरे परिवाराकडनं आपल्या बेबी करता अनेक अनेक शुभेच्छा. किती भारी ना. म्हणजे फायनली आपली रुळा बाहेर गेलेली गाडी पुन्हा एकदा रुळावर आलेली आहे. बघा ना, नुसतं बाळ येणार त्या बातमीनेच किती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. मी खुश आहे बाबा. असं धपकन नको बसू ग बिनबॅगवर. हळू बस, हळू बस, हळू बस, हळू बस ना, हळू हळू हळू. मी काय म्हणतोय, तू बसूच नको, उठ. हळू 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 हळू. काय चाललंय तुमचं? काही प्रॉब्लेम नाही. बिनबॅग खुर्ची सारखीच असते ना. तू बस बस, पण हळू बस, हळू हळू हळू. नाही रे, पण प्रेग्नंट असताना बिनबॅगवर बसलेलं चालत नसेल तर? यू आर राईट. आपण प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत. हो. कशाला रिस्क घ्यायची, हो की नाही? मग काय? उठ बाळा. एक मिनिट, तुमचं काय चाललंय? बस उठ, बस उठ. सगळ्यांनी मिळून एक काहीतरी ठरवा आणि मला सांगा. खुर्ची सारखीच असते बिनबॅग. तू बस, काय भाई यार, रिस्क आहे रे. असं वाटतंय की ती पहिल्यांदा pregnant झालेली आहे. त्यामुळे risk घ्यायला अरे पण risk कशाला घ्यायची? थांबा. मी नेटवर सर्च करतो. करेक्ट, तू कर. बरोबर आहे. प्रेग्नंट लेडी प्लस बीन बॅग. कशाला रिस्क घ्यायची? नाही रे, मी काय म्हणतो, आपण तोपर्यंत आईला विचारूया ना. थांब जरा, पहिले त्याला विचारूया काय होतं आणि आईला कसं काय माहिती असणार. बिनबॅग असणार आहे का? अरे पण आईला माहिती आहे जरा आयडिया असू शकते. अरे माझी आई धुणं धुवायची. पण आता धुणं पण मी काय रे? अभि, काय झालं? बघू दे मला. मला दाखव दाखव मला. अरे तू नको बघू. अगं म्हणजे त्यामध्ये एका लेडीनी बीन बॅग वरच एका बाळाला जन्म दिलाय. तू इकडे इथे बस, इथे बस. सावकाश सावकाश. हळू. आजकालच्या जगात काही सांगता येत नाही. एक मिनिट. प्रेग्नंट लेडी प्लस सोफा. एक्स्ट्रीमली सॉरी सर, ऍक्च्युली आता आम्हाला ऑर्डर घेता येणार नाही. फॉर सम रिझन आम्ही ऑर्डर घेणं बंद केलं आता ऍक्च्युली. हो, आय मीन खरंच सॉरी सर.
ओके ओके, थँक्यू सो मच. या. एक तर आधी ऑर्डर्स येत नव्हत्या आणि आता येते तर कॅन्सल करायला लागतात. काय साला नशीब आहे. अभिमान.